काल भारताने पाकिस्तानवर जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार केला, कारण आगळी केली पाकिस्तानने। काल अनेक आपल्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। भारताने पाकिस्तानमध्ये 3 लढाऊ विमानं पाडलेली आहेत। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडण्यात आलेलं आहे, चक्काचूर करण्यात आलेलं आहे। मात्र संपर्क असलेल्या भारताच्या लष्करानं सतर्कता दाखवत पाकिस्तानच्या अत्याधुनिक F-16 विमानाच्या हवेतच चिंधड्या उडवल्या। पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यात असलेलं F-16 हे जगातलं सध्याचं अतिशय शक्तिशाली अस्त्र मानलं जातं। पाकिस्तानचं F-16 हे विमान हवेतच पाडत भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय। त्यानंतर JF-17 आणि JF-11 हे देखील लढाऊ विमान आपण पाडलेले आहे आणि खुद्द पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची कबुली दिली आहे की आमची 3 विमानं भारतीय सैन्याने पाडलेली आहेत। खरं तर जो नापाक प्रयत्न केलेला होता आपल्या लष्करी तळांना टार्गेट करण्याचा जैसलमेरमधल्या, आणि या लष्करी तळांना टार्गेट करताना त्यांचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि एक प्रकारे पाकिस्तानचं या सगळ्या हल्ल्यामध्ये नाक कापलं गेलं। त्याचं कारण असं होतं की अतिशय अत्याधुनिक असं हे फायटर जेट म्हणून ओळखलं जातं। जगातल्या आत्ताच्या जे तंत्रज्ञान आहे त्याच्यातलं सगळ्यात शक्तिशाली हे फायटर जेट म्हणून ओळखलं जातं, पण ते काल पाडण्यात भारताला यश आलं। F-16 ह्या टेक्नॉलॉजीचं जेट जे आहे ते पाकिस्ताननं अमेरिकेकडनं घेतलं होतं। एकूण 15 जेट विमानं त्यांच्याकडनं त्यांनी घेतलेली होती आणि त्यापैकी एक विमान जे ते आपण पाडल्याचं बघतोय। अर्थात याला उत्तर दिलं त्या आपल्या टेक्नॉलॉजीने S-400 सुदर्शन चक्र यांनी त्याला उत्तर देऊ केलेलं आहे। आणि शिवाय आपल्याकडे राफेल विमानं आहेत ज्या माध्यमातून आपण स्काल्प म्हणजे स्टॉर्म शॅडो ज्याला म्हणलं जातं ते मिसाईल देखील आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात त्यांच्या लष्करी तळांवरती डागलेली होती। त्यामुळे पाकिस्तानला ती धास्ती आहेच, पण त्यांची काल 3 विमानं आपण नेस्तनाबूत केली। विशाल, केवळ त्यांची फायटर विमानं पडली, कोसळली, चक्काचूर झाली असं नाहीये, तर त्यांच्या संपूर्ण हवाई संरक्षणाचं कणा असलेली जी HQ-9 प्रणाली आहे ती, ज्याच्यावर पाकिस्तानची सगळी भिस्त होती, त्यांचं सुरक्षा कवच होतं, हे सुरक्षा कवच उद्ध्वस्त करण्यात आलं। ती प्रणाली सगळी फेल ठरल्याचं उघड झालं। चायनाकडून घेतलेली पाकिस्तानची HQ-9 ही प्रणाली पूर्णपणे फेल ठरल्याचं समोर आलं आणि त्यामुळे भारताच्या विमानांसाठी द्वार खुलं झालं। चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीची निर्मिती जी ती करण्यात आलेली हीच प्रणाली त्यांनी पाकिस्तानला दिली होती आणि पाकिस्तानला त्या बदल्यात त्यांनी काही त्यांची जागा देखील देऊ केल्याचं कळतंय या सगळ्या करारामध्ये। रशियाचं S-300, चीनचं S-300 आणि पेट्रोइटचं तंत्रज्ञान सोडून या HQ-9 ची निर्मिती करण्यात आलेली आहे। म्हणजे एकूणच हे तंत्रज्ञान सोडून त्यांनी केली असं म्हणू शकतो। याची मारा करण्याची क्षमता जी आहे ती मोठी आहे। एकूण 3 प्रकारचे आहेत HQ-9A, HQ-9B, HQ-9BE। क्रूज मिसाईल, लढाऊ विमान, बॅलिस्टिक मिसाईल हे नष्ट करतं, पण काल हे पूर्णतः निष्प्रभ ठरलंय। AESA रडार, मल्टी ट्रॅकिंग, मल्टी टार्गेट नष्ट करण्याची क्षमता आहे, पण HQ-9 आपल्या माऱ्यापुढे काहीही करू शकलेलं नाही। खरं तर जेव्हा ड्रोन हल्ला करण्यात आला कराची आणि लाहोर या 2 शहरावरती आणि तिथं असलेल्या HQ-9 या यंत्रणेवरती, तेव्हा मात्र हे रडार इंटरसेप्ट ते करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं। पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून विविध शहरांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारतीय लष्कराच्या S-400 अर्थात सुदर्शन चक्र हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच गारद केले। ही प्रणाली काय एकदा समजून घेऊया, कारण काल आपण सगळे आपल्या घरात सुरक्षितपणे झोपू शकलो त्याचं कारण होतं ते म्हणजे आपलं हे सुदर्शन चक्र S-400। खरं तर हा आपला मित्र आहे, आपल्या मित्रानं आपल्याला हे दिलेलं आहे, रशियानं आपल्याला हे दिलेलं आहे। आणि S-400 काल रात्रभर पाकिस्तानच्या त्या नापाक इराद्यांपासून, त्या हल्ल्यापासून आपली सुरक्षा करताना दिसलं। भारताच्या दिशेने येणारे सगळे जे टार्गेट होते ते अचूक त्याचा वेध घेतला गेला आणि ते हवेतच नष्ट करण्याचं काम या सुदर्शन चक्रनं केलं। शत्रूची क्षेपणास्त्र हवेत उद्ध्वस्त करण्याची याची क्षमता आहे, याची मारक क्षमता मोठी आहे। भारताचं सर्वोत्तम संरक्षण कवच म्हणून सुद्धा सुदर्शन चक्रकडे पाहिलं जातं। जगात आत्ताच्या घडीला
जे लेटेस्ट तंत्रज्ञान आहे ते हे रशियानं आपल्याला दिलेलं आहे S-400 ची तैनाती नियंत्रण रेषेच्या जवळ करण्यात आलेली होती. ऑपरेशन सिंदूर नंतर याची तैनाती करण्यात आलेली होती, कारण आपल्याला कल्पना होती की पाकिस्तान अशा प्रकारची आघाडी करू शकतो आणि पाकिस्तानकडून झालेला हल्ला थोपवण्यासाठी या प्रकारचं सुरक्षा कवच आधीच ठेवलेलं होतं. त्यामुळे भारताचं संभाव्य जे नुकसान आहे ते याच आपल्या मित्रानं टाळलं. उलटपक्षी पाकिस्तानचं या बाबतीत मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचे जेवढे ड्रोन त्यांनी पाठवले होते ते आपण नेस्तानाबूत केले. एकीकडे पाकिस्तान भारताच्या विविध शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होतं, तर भारतानं यासोबत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीवर जोरदार हल्ला केला. लाहोरसह सियालकोटवर देखील भारतानं हल्ला केला आणि भारताच्या या कारवाईनंतर संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआउट करण्यात आला आणि त्यासोबत संपूर्ण पाकिस्तानात कर्फ्यू लावण्याची नामुष्की पाकिस्तानवर उडावली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच हाहाकार उडाला. खरं तर पाकिस्तानसाठी कालची रात्र ही काळ रात्र ठरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण एका बाजूला भारतासोबत त्यांनी पंगा घेतला. भारतानं जबरदस्त असं प्रत्युत्तर त्यांना दिलं. तिकडं बलूच जे लिबरेशन आर्मीचे लोक आहेत ते सगळे उतरलेले होते. एका फील्डवरून ते उतरलेले होते. इंटरनल त्यांच्या अनेक गोष्टी घडत होत्या. बंडाळी झालेली होती त्यांच्या सैन्यामध्ये. हे सगळं घडत होतं. ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्याचा पोकळ प्रयत्न 7 मेच्या रात्री पाकिस्ताननं केला. अख्खा देश शांततेत आणि निश्चिंत मनानं झोपलेला असताना भारताच्या 15 शहरांवर पाकिस्ताननं मिसाईल डागले. एकापाठोपाठ एक अशी मिसाईल्स रात्रीच्या शांततेत भारतात घुसवण्याचा प्रयत्न झाला, पण आपल्या देशाची सज्जता आणि अलर्टनेस यामुळे पाकिस्तानचं एकही मिसाईल यशस्वी ठरलं नाही. अर्थात त्याला कारण आहे भारताची कवच कुंडलं असलेल्या S-400 सिस्टीमने एका पाठोपाठ एक सगळे मिसाईलला टार्गेट केलं. पाकिस्तानच्या इराद्यांनाही उद्ध्वस्त केलं आणि याच मिसाईल अटॅकची आणि भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची दृश्य आपण पाहतोय. पण विनाकारण आपल्या शहरांवर हल्ला केल्यानंतर भारत शांत बसणार नव्हता. भारताने देखील त्याचं जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये दाणादाण उडवली. लाहोरचं त्यांचं एअर डिटेक्शन सेंटर जे आहे, डिफेन्स डिटेक्शन सेंटर, ते आपण उद्ध्वस्त केलेलं आहे. रात्रीच्या या हल्ल्याचं उत्तर भारताने लख सूर्यप्रकाशात देत पाकिस्तानला दिवसा तारे दाखवलेत. हो, दिवसा तारे. भारताने पाकिस्तानच्या 4 शहरांवर ड्रोन हल्ले चढवले आणि पाकिस्तानची HQ-9 ही रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त केली.